नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि अधिक मासामध्ये आपण नेमके काय करावे हे बऱ्याच जणांना माहिती नसते। तर अधिक मासामध्ये आपण कोणत्या सेवा कराव्यात, कोणते धार्मिक कार्य करावेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण कसे करावे, का करावे, कोठे करावे, कधी करावे याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर अधिक महिन्यामध्ये शक्य तेवढे आपण पूजापाठ, धार्मिक विधी हे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं या महिन्यामध्ये करायचं आहे। तसेच आपल्याला स्तोत्र पठण सुद्धा या महिन्यामध्ये करायचे आहे। तर स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्र पठण करायचे आहे। या महिन्यामध्ये तुम्ही श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्री रामकथेचे पठण, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करायचे आहे। तसेच अधिक महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे। त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करायची आहे। जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजामुळे, धावपळीमुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप दररोज 108 वेळा जरूर करायचा आहे। अधिक मासामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण जरूर करायचे आहे। तर ते पठण कसे करावे या महिन्यामध्ये आपण याच्यापुढे ते पाहूयात। विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या 1000 नावांचा आहे। विष्णू सहस्रनाम हे एक संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे। आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते। ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते। भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते। आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते, अशी यामागे श्रद्धा आहे। म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते। असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचा नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात। परंतु विष्णू सहस्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम सांगितले आहेत आणि ते नियम ध्यानात ठेवून, ते नियम लक्षात घेऊनच आपण हे पठण केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त करता येईल। विष्णू सहस्रनामाचे पठण कसे करावे त्याचे काही नियम आहेत, ते आपण याच्या पुढे जाणून घेऊयात। सूर्योदयाच्या वेळी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे। विष्णू सहस्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे। त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडावी आणि विष्णूचे, माता लक्ष्मीचे आवाहन करून पूर्ण भक्तिभावाने हे विष्णू सहस्रनामाचे पठण सुरू करावे। सूर्योदयाच्या वेळी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यावर भगवान विष्णूची कृपा कायम राहते। तसेच हे जे पठण आपण करणार आहोत तर ते करत असताना सर्वात प्रथम आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे। तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करत असताना तुम्ही हे पठण मंदिरात किंवा पूजेच्या घरामध्ये, तुम्ही देवघरात सुद्धा हे पठण करू शकता। विष्णू सहस्रनामाचे पठण करताना पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण असे मानले जाते की पिवळा रंग भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हाही घरी विष्णू सहस्रनामाचे पठण कराल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पठण करत असताना स्वच्छ पिवळे कपडे घालायचे आहेत। असे मानले जाते की पिवळे वस्त्र परिधान करून केलेले विष्णू सहस्रनामाचे पठण खूप फलदायी असते आणि त्या व्यक्तीला विष्णूसह देवी लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो। आणि जेव्हा तुम्ही विष्णू सहस्रनामाचे, आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्रनामाचे पठण करत असताना सर्वात प्रथम अगोदर कलश स्थापना करायची आहे। विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करत असताना तुम्ही हे मंदिरात करू शकता किंवा घरामध्ये, देवघरामध्ये तुम्ही पूजेच्या ठिकाणी सुद्धा हा कलश स्थापन करून तिथे सुद्धा विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता।
तर हा कलश आपण स्थापन कसा करायचा आहे, तर एक कलश त्यावरती कलशामध्ये आंब्याचे पानं किंवा मग तुम्ही विड्याची पानं ठेवून त्यामध्ये अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं, गंध वाहून तो कलश स्थापित करायचा आहे आणि नंतर दिवा प्रज्वलित करून आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करायचे आहे। तर पठण झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूची आरती करून विष्णू सहस्रनामाची सांगता करून सर्वांना आपण पिवळ्या वस्तूंचा म्हणजेच पिवळा प्रसाद अर्पण करायचा आहे। भगवंताला पिवळा प्रसाद अर्पण करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही केळी किंवा पिवळा शिरा किंवा मार्केटमध्ये पिवळे पेढे मिळतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर पिवळा रंग हा भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे, त्यामुळे या 2 गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण अधिक महिन्यामध्ये किंवा अधिक मासामध्ये नक्की करा। तसेच हे पठण करत असताना योग्य उच्चारासह आपल्याला हा पाठ करायचा आहे। जेव्हाही तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करता तेव्हा त्याचा योग्य उच्चार खूप महत्त्वाचा आहे। हा मजकूर संस्कृत भाषेत असल्याने त्याचे पठण करणे थोडे अवघड आहे, परंतु भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य उच्चारासह हे पाठ केले जातात। वेळ कमी असल्यास किंवा संस्कृत वाचण्यात काही अडचण आल्यास तुम्ही ते ऐकू शकता। रोज फक्त ऐकल्याने सुद्धा मनाला शांती मिळते। आपले मन आणि शरीर तणावमुक्त ठेवण्यासाठी हे खूप फलदायी किंवा प्रभावी ठरते। त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण या महिन्यामध्ये अवश्य करायचे आहे। तसेच विष्णू सहस्रनामाचे महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण आता जाणून घेऊयात। विष्णू सहस्रनामामध्ये परमेश्वराच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। त्यातील श्लोक व्यक्तीसाठी खूप प्रभावी आहेत। त्याच्या 1000 नामांचे ध्यान केल्याने माणसाला सर्व पापापासून मुक्ती मिळते। असे मानले जाते की जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो। परिणामी योग्य जीवनसाथी शोधण्यास मदत होते। विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती, तणाव दूर होतो। त्यामुळे त्याचे नियमित पठण केल्याने अनेक आजार बरे सुद्धा होतात। विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते। घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण जरूर करावे। विष्णू सहस्रनाम या स्तोत्रात भगवान महाविष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, कारण या महिन्यावर भगवान महाविष्णूंचे स्वामित्व आहे। म्हणून अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी रोज सकाळी किंवा सायंकाळी विष्णू सहस्रनाम पठण केले जाते किंवा श्रवण केले जाते। ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णूंच्या 1000 नावामधून त्याचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते। श्री विष्णूंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहे। महाभारतात सुद्धा विष्णू सहस्रनामाचा उल्लेख आढळतो। एकदा महाभारताच्या वेळी जेव्हा पितामह भीष्म हे बाणांच्या शय्येवरती आपल्या मृत्यूच्या योग्य वेळेची प्रतीक्षा करत होते, तेव्हा युधिष्ठिराने त्यांना ज्ञान मिळवण्यासाठी एक आपली इच्छा व्यक्त केली। युधिष्ठिराने पितामह भीष्माचार्यांना विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या देवतांचा जप केला तर मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो? त्यावर भीष्माचार्य म्हणाले, भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर पठण केले किंवा निरंतर आपल्या मुखातून घेतले तर मनुष्य हर तऱ्हेच्या दुःखावर मात करू शकतो। हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे, प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे, मनशांती देणारे आहे। त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो। भीष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते। महाभारत रचयिते महर्षी व्यास यांनी देखील सांगितले आहे की जो विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही। त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो। विष्णू सहस्रनामाचे फायदे असे आहेत, विष्णू सहस्रनामाचे पठण केले असता आर्थिक, वैवाहिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो। गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात। गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार होतात। ग्रहदशा कुठलीही असो, विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे
मनशांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठण जरूर करावे, त्यामुळे निश्चित लाभ होतो. सत्यनारायण पूजेत विष्णू सहस्रनाम घेतले जाते, म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनारायणाची पूजासुद्धा आयोजित केली जाते. तर अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण कसे करावे, तर ही छोटीशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आय होप ती तुम्हाला समजली असेल. तर अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. कमेंटमध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.